नमस्कार मैत्रिणींनो, आराध्या फॅशन डिझायनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे फ्री शिलाई क्लासेस. आपण बेसिक टू ॲडव्हान्स शिलाई क्लासेस आपण शिकणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ही कैची. तर या कैचीला धार व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि कैची खाली नाही पडली पाहिजे, कारण कैची जर खाली पडली किंवा कशावर तरी आदळली तर कैचीची धार जाण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट आहे, आपल्याला पेन आणि हा मार्कर लागणार आहे, माप टाकण्यासाठी. शिवाय आपल्याला हा टेलरिंग चॉकही लागणार आहे. त्यानंतर हुक पाकीट जे तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होईल, बटन पाकीट आणि पेपर कटिंग लागणार आहे. मी सगळी मापं माझी ही पेपर कटिंगवरतीच करते. तुम्हाला ही मी पेपर कटिंग पहिल्यांदा शिकवणार आणि नंतर शिलाईला स्टिचिंग करायला शिकवणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे ही तेलाची बॉटल, आणि ही तेल कुठं कुठं सोडायचं, नंतर मशीनची काळजी कशी घ्यायची हेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे हा मेजर टेप. तर हा मेजर टेप 5 फुटाचा आहे आणि 60 इंच ह्याच्यावरती मार्किंग आहे. तर आपल्याला एवढं काही लागत नाही शिलाईला, पण बघूया आपण. चला, हे ड्रेस वगैरे करताना आपल्याला मापं मोठी लागतात, पण आता आपण ब्लाऊजचं पाहतो तर ब्लाऊजचंच पाहूया. तर हा मेजर टेप आहे. तर हा इथं जी तार आहे इथं 0 आहे आणि इथं 1 आहे. तर 0 to 1 म्हणजे 1 इंच. तर ह्या 0 to 1च्या मध्ये या प्रत्येक इंचाच्या मध्ये 10 रेषा आहेत. तर इथं 2 रेषा म्हणजे पाव इंच, ह्या 5 रेषा म्हणजे अर्धा इंच, ह्या 8 रेषा म्हणजे पाऊण इंच, आणि त्यानंतर मग हा 1 इंच पूर्ण होतो. आता 1 इंचाच्या पुढं जर ह्या 2 रेषा असतील तर ह्याला म्हणायचं 1.25 इंच. त्यानंतर ह्या 1 रेषेच्या पुढे 5 रेषा असतील तर 1.5 इंच, आणि नंतर या 2च्या आधी ज्या 2 रेषा आहेत त्याला म्हणायचं 1.25, आणि नंतर 1.25, ह्या 2 रेषा 2.25, नंतर 2.5, परत 2.25, 3, 3.25, असा हा पूर्ण टेप आपण मोजायचा आहे. तर आपल्या शिलाई क्लासेसमध्ये मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, बोटनेक ब्लाऊज आणि 1 टक्स ब्लाऊज असे, आणि कॉलर ब्लाऊज असे ब्लाऊजचे भरपूर प्रकार आहेत. ते तुम्हाला मी शिकवणार आहे. त्याचं कटिंग, पेपर कटिंग सगळं काही शिकवणार आहे. त्याशिवाय पॅचवर्क डिझाईन, बाहीच्या डिझाईन, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनही तुम्हाला मी शिकवणार आहे. त्यानंतर आता आपण थोडंसं मशिनीबद्दल बोलूया. तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या मशीन असतात, हाफ सेटल, फुल सेटल. तर माझ्याकडे ही हाफ सेटल मशीन आहे. तर ह्याला मी 16 नंबरची सुई जोडलेली आहे. काही जणांच्या मशीनला 18 नंबरची चालते. तर 18 नंबरची सुई वापरताना कापड जर जाड असेल तर 18 नंबरची सुई आपण वापरतो. तर त्यानंतर याला टेन्शन म्हटलं जातं. इथं आपला धागा, इथं आपल्याला तेल करावं लागतं, किंवा हा स्क्रू जास्त लूज किंवा फिट पण चालत नाही, कारण जर हा जास्त स्क्रू जर फिट झाला तर धागा तुटण्याची शक्यता असते. शिवाय हा जर जास्त लूज झाला तर सळ पडण्याची पण शक्यता असते. आणि ह्या टेन्शनमध्ये जर धूळ वगैरे कचरा अडकला तरी पण आपल्या मशीनचा धागा तुटतो. त्यामुळं याची काळजी घ्यायची. आपल्याला तेल करताना इथंही तेल करायचं आहे, इथं तेल करायचं आहे. त्यानंतर हे जे सेटिंग आहे हे आपली शिलाई कमी जास्त करण्यासाठी हे सेटिंग आहे. त्यानंतर हा जो मशिनीचा पार्ट दिसतोय इथंही आपल्याला तेल करायचं आहे. तर ही माझी मोटर आहे. तुम्ही काही आत्ता लगेच मोटर जोडायची नाही, पहिल्यांदा पायावरतीच तुम्हाला सराव करावा लागणार आहे. तर आता आपण मशीन कशी चालवायची हे पाहूया. तर ह्या मशिनीचं तोंड आहे ते आपल्याकडं पाहिजे, आणि हे चाक आहे तेही ह्या मशिनीचं आपल्याकडे फिरलं पाहिजे, आपल्याकडं असं. हे जर चाक उलटं फिरलं तरी पण धागा तुटतो. त्यामुळे चाक हे उलटं फिरता कामा नये. हे चाक आपल्याकडेच फिरलं पाहिजे, आणि हे चाक जेव्हा फिरतं त्यावेळी त्याच्याबरोबर आपल्याला, तुम्ही पाहू शकता की हे चाकसुद्धा आपलं फिरतं, आणि हे चाक दोन्ही चाकं जेव्हा फिरतात तेव्हा हे पॅन्डलसुद्धा असं पद्धतीनं फिरतं. आणि हे पाहू शकता आपली इकडं मशीनही स्टार्ट झालेली आहे. तर या पद्धतीने हे पहा, इकडे हे चाक चालते, इकडे हे चाक, आणि ह्या पॅन्डल पण चालू आहे अशा पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता. तर याचं प्रॅक्टिस तुम्ही 1-2 दिवस करा, त्यानंतर तुम्हाला मशीन चालवता येईल. तर आता आपण रिंगी कशी भरायची हे पाहूया, आणि मशीनला धागा कसा कनेक्ट करायचा. त्या रिंगी म्हणतात.
आणि ह्यात काय करायचं आपल्याला, हा धागा असा वळून घ्यायचा, असा म्हणजे गोल ह्याला राऊंड मारून घ्यायचा असा. त्यानंतर हा धागा ह्या मशीनमध्ये असा घ्यायचा. माझ्याकडे हे डिसमिस आहे, तुम्ही पेनची रिफिल किंवा दाबण वगैरे काय असेल ते वापरू शकता. आणि हे या पद्धतीनं आपल्याला ह्या रिंगीमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि हे चाक मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे असं फिरवायचं. आणि जेव्हा हे चाक फिरायला लागेल तेव्हा हे पहा, हे असा धागा पकडायचा आणि हे चाकाला ही रिंगी लावायची. आणि मग त्या पद्धतीनं काही पाहू शकता तुम्ही, हे या पद्धतीनं रिंगी भरायला चालू होईल. तर मी आत्ता ही तुम्हाला समजायसाठी थोडीशी रिंगी भरलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. तर या पद्धतीनं आपल्याला रिंगी भरून घ्यायची. आता धागा मशीनला कसा जोडायचा ते पाहूया. तर ही आहे आपली बॉबिन. तर ह्या बॉबिनमध्ये ही रिंगी अशी टाकायची आणि हा जो धागा आहे तो इकडे पहा, या पद्धतीनं आपल्याला हे असा ह्यात वळून घ्यायचा आहे बॉबिनमध्ये. त्यानंतर हे बॉबिन केसमध्ये आपल्याला आता कसा टाकायचा हे, तर हे पहा, या पद्धतीनं आपल्याला ही बॉबिन आहे ती अशी बसवायची आहे. तर ही बॉबिन आता बसली. त्यानंतर आपल्याला धागा जोडताना, आता ही प्रत्येक मशीनला धागा जोडण्याची पद्धत वेगळी असते. काही जणांच्या मशीनला इथं पुढंही असते, तर माझ्या मशीनला ह्या इथं साईडला आहे. तर हे पहा, मी यात असा धागा इथे वळून घेतलेला आहे. त्यानंतर ह्या मगाच्या स्प्रिंग टेन्शनमधून ही अशी धागा मी असा घेतला. त्यानंतर आपल्याला यातून धागा वळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे. तर पहा, या पद्धतीने मी धागा ओवून घेतला आहे. आता हे चाक फिरवल्यानंतर हे पहा, आपल्याला खालचा जो बॉबिनमधला धागा आहे तो आता वरती काढायचा आहे. तर या पद्धतीनं हा धागा वरती निघतो आणि नंतर आपण शिलाईला मारायला चालू करतो. तर सर्वप्रथम तुम्ही काय करा, मोकळी मशीन फिरवा. नंतर आपला पेपर जो आहे त्या पेपर या मशीनखाली टाकून त्याच्यावरती शिलाई मारायला चालू करा. त्यात धागा ज्यावेळी मोकळी मशीन फिरता त्यावेळी बॉबिन पण आत नसली पाहिजे, नाहीतर बॉबिनवर सुई आदळली जाते. त्याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आपल्या क्लाससाठी लागणाऱ्या साहित्याची व मशीनची माहिती तुम्हाला मी दिलेली. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, शिवाय फोर्टक्स ब्लाऊजचं आपण कटिंग करणार आहोत. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व काही तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. बेल आयकॉनच्या बटनाला क्लिक करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर धन्यवाद.